अटकेनंतर ईशान्येश्वर मंदिरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। गर्दीनं फुलणारं मंदिर 4 दिवसातच ओसाड पडलेलं आहे। भाविकांनी मंदिराकडे पाठ फिरवली आहे। सिन्नरच्या मिरगाव जवळ हे ईशान्येश्वर मंदिर आहे। विकृत अशोक खरात इथल्या मंदिराचा कारभार पाहायचा, मात्र आता त्याला अटक झाल्यानंतर इथे मात्र शुकशुकाट पाहायला मिळतोय। या मंदिराच्या जवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूया। भोंदू अशोक खरातच्या अटकेनंतर मिरगाव गावातील ईशान्येश्वर मंदिर परिसर आहे ते ओस पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे। गेल्या 5 ते 6 दिवसापासून माध्यम प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बातमी कव्हर करण्यासाठी येतो आहे आणि या ठिकाणी जर मी बघितलं तर गेल्या 5 ते 6 दिवसापासून एकही भाविक भक्त किंवा जे ईशान्येश्वर मंदिरामध्ये जे देवस्थान आहे त्या ठिकाणी दर्शनाला येणारे भाविक कुणीही या ठिकाणी आलेला नाही आहे। आणि या ठिकाणचे जे काही कर्मचारी होते किंवा काही पुजारी होते किंवा काही या ठिकाणी साफसफाई करणारे जे या शिवनिका संस्थांचे कर्मचारी होते हे देखील इथे आले नसल्याचं चित्र बघायला मिळत आहे। हा जो परिसर आहे हा अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून या मंदिराची ओळख होती। सिन्नर तालुक्यातील मिरगाव या गावामध्ये हे ईशान्येश्वर मंदिर होतं आणि विविध जे सण उत्सव आहे त्या सण उत्सवाला या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी देखील होत होती। मात्र भोंदू बाबा अशोक खरात याचे कारनामे जगासमोर आल्यानंतर या मंदिराकडे भाविक जे आहे ते भाविक येत नाहीये। भाविकांनी पाठ फिरवल्याचं देखील चित्र जे आहे ते बघायला मिळत। कुणाल जमदाडे, झी 24 तास, मिरगाव, नाशिक।